नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, गटक पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत। किती पद आहे, परीक्षा कधी होणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पदाच्या किती जागा आहे, वेतन श्रेणी काय असते, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, पात्रता काय आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तयारी कशी करायची याचं सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। तर सुरू करूया बघा व्हिडिओ। आपण जर बघितलं तर परीक्षा जी आहे ती 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। तर 4 जानेवारी रोजी परीक्षा होणार आहे आणि आपल्याकडे जर बघितलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिन्याचा कालावधी आपल्या हातात बघायला मिळतो या पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी। एकूण 4 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक। तर ही 4 पद आहे, यांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे। उद्योग निरीक्षकचे एकूण 9 पद आहे। त्यानंतर तांत्रिक सहाय्यकचे 4 पद आपल्याला बघायला मिळतात। कर सहाय्यकचे 73 पद आहे आणि सर्वात जास्त पद आहे 852, ते म्हणजे लिपिक टंकलेखक या पदाचे। अशी 938 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि 938 पदांसाठी गटकची जी पूर्व परीक्षा आहे तर ती 4 जानेवारी रोजी होणार आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्ज सादर करण्याचा कालावधी कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत असणार आहे, तर 7 ऑक्टोबर पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात होईल। म्हणजे उद्यापासून अर्ज सादर करू शकता तुम्ही आणि तो कालावधी 27 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। तर 7 ते 27 ऑक्टोबर हा अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे। आपण जर बघितलं तर ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख आहे 27 ऑक्टोबर आणि जर तुम्ही बँकेच्या मार्फत जर चलन वगैरे काढून फी भरणार असेल तर 29-30 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ती भरू शकता। तर मोस्टली सगळे ऑनलाईनच भरतात फी। तर 7 ते 27 ऑक्टोबर जो आहे तर तो अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे। तुम्ही फी आता नाही भरली तरी चालेल, पण अर्ज सादर करून ठेवा, कारण तुम्हाला हवे ते सेंटर जे आहे ते मिळेल। अन्यथा सेंटर फुल होतात आणि मग त्यामुळे आपल्याला तिकडच्या जिल्ह्याचे सेंटर द्यावे लागतात आणि मग अशा वेळी काय होऊन जातं की आपण जर नवीन जिल्ह्यात आपलं सेंटर असेल तर आपली धावपळ होते, ते सेंटर जे आहे ते कधी कधी मिळत नाही। तर त्यामुळे ही खबरदारी आतापासूनच घ्यायची, परीक्षेच्या दिवसाची तयारी आतापासूनच करायची, की आतापासूनच लवकरात लवकर अर्ज करून टाकायचा। तुम्ही पेमेंट नंतर केलं तरी पण चालतंय। आता बघा, आपण जर बघितलं तर वेतन श्रेणी काय असणार आहे, तर उद्योग निरीक्षकाचं जे काही वेतन श्रेणी आहे तर ते 35,000, तर ते पेमेंट वाढत 1,12,000 एवढी ही वेतन श्रेणी आपल्याला बघायला मिळते। तांत्रिक सहाय्यकचं 29 ते 92,000, त्यानंतर कर सहाय्यकचं 25 ते 81,000। या व्यतिरिक्त तुम्हाला महागाईचा भत्ता वगैरे ते एक्स्ट्राच्या गोष्टी या व्यतिरिक्त मिळतात। लिपिक टंकलेखकचं 19,000 ते 63,000। बघा मित्रांनो, पुढे जाऊया, पुढे बघूया पात्रता। तर सुरुवातीला आपण एज बघू, वयोमर्यादा काय असली पाहिजे। तर आपण जर बघितलं तर या सर्व पदांसाठी जर आपण बघितलं तर 19 वर्ष ही किमान वयोमर्यादा आहे। किमान फक्त कर सहाय्यकला 18 वर्ष किमान वयोमर्यादा आपल्याला बघायला मिळते। बाकी सगळ्यांसाठी 19 वर्ष आणि कर सहाय्यकसाठी 18 वर्ष। त्याचबरोबर जर आपण बघितलं कमाल वयोमर्यादा इथं मॅटर करते। मोस्टली कमाल वयोमर्यादा आपल्यासाठी महत्त्वाची असते। मग आपण जर बघितलं तर अमागास वर्गासाठी सगळ्या पदांसाठी 38 वर्ष ही कमाल वयोमर्यादा आहे। मागासवर्गीय, अनाथ, इतरांसाठी ती 43 आपल्याला बघायला मिळते। तर 38 आणि 43 लक्षात ठेवा। ओपन साठी 38 आणि इतर साठी ती 43 वयोमर्यादा आहे। पुढे जाऊया, शैक्षणिक अर्हता काय लागते हे आपण इथं बघू। तर आपल्याला शैक्षणिक अर्हता म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागते। मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी जी आहे तर ती सगळ्याच पोस्टला लागते, पण आपण जर बघितलं तर यामध्ये ही उद्योग निरीक्षक जी पोस्ट आहे यासाठी मात्र सायन्स बॅकग्राऊंड असणं तुमचं गरजेचं आहे। तर उद्योग निरीक्षक साठी सायन्स बॅकग्राऊंड असणं मित्रांनो गरजेचं आहे। तर आपण जर बघितलं तर उद्योग निरीक्षक हे जे पद आहे तर याला संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील त्याचबरोबर विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे। तर सायन्स बॅकग्राऊंड, इंजिनिअरिंग वगैरे असेल तरी पण चालतं, BSc वगैरे असेल तरी पण चालतं। यानंतर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, जे कोणी मुलं समजून घ्या की सध्या 3rd इयर मध्ये आहे ते पूर्व परीक्षा देऊ शकतात, मात्र त्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी त्यांचा फायनल रिझल्ट जो आहे म्हणजे फायनल इयरचा तर तो येणं गरजेचं आहे। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे।
त्याचबरोबर जर बघितलं तर इथं टायपिंग महत्वाचं आहे काही पोस्टसाठी, जसं की कर सहाय्यक जे आहे, टॅक्स असिस्टंट जे आहे, तर त्याला टायपिंग लागतं. आपण जर बघितलं त्याला दोन्ही टायपिंग लागतं, मराठी टायपिंग लागतं, आपण जर बघितलं 30 शब्द प्रति मिनिट, आणि इंग्रजी टायपिंग पण लागतं 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजे दोन्ही टायपिंग असणं इथं कंपल्सरी आहे. म्हणजे लिपिक टंकलेखक आहे, क्लर्कची जी पोस्ट आहे तर तिला जर आपण बघितलं तर मराठी किंवा इंग्रजी टायपिंग आपल्याला इथं लागतं. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला इथं टायपिंगची जी काही मर्यादा जी आहे ती बघायला मिळते. अर्हता पात्रता जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. पुढे जाऊया. आपण जर बघितलं परीक्षेचे टप्पे कसे असणार आहे, तर या चारही पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार आहे आणि पूर्वपरीक्षा 100 गुणांची असते. आपण जर बघितलं ते 100 पैकी साधारणतः मागच्या वेळेस मेरिट जे आहे ते ओपन साठी 48 ला लागलं होतं. मग तुम्हाला आतापासून जे आहे तर किमान 60 मार्क कसे पडतील याची तयारी करायची आहे. मग तेव्हा कुठं आपला स्कोर जो आहे तो 50-55 या रेंज मध्ये येऊ शकतो. मग आपण जर बघितलं तर आतापासून तुमची तयारी जी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. मी स्वतः मागच्या 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये जर बघितलं तर माझा स्वतःचा स्कोर 60 आहे. ठीक आहे, 60 आहे, 60. तर याचं योग्य मार्गदर्शन कसं प्रकारे करायचं एक्झामचं तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, परीक्षेचं शुल्क काय असणार आहे, तर जे काही पूर्व परीक्षेचे शुल्क आहे ते ओपन साठी 394, त्यानंतर मागासवर्गीय आणि अनाथ साठी 294 आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये. त्याचबरोबर जर बघितलं मुख्य परीक्षेसाठी परीक्षेचं शुल्क जास्त आहे, 544, 344 आणि 44 रुपये. तर माजी सैनिकांसाठी सेमच परीक्षा शुल्क आपल्याला बघायला मिळतं. तर ही झाली परीक्षा शुल्क किती असेल काय असेल हे आपण इथं बघितलेलं आहे. आता बघा, या परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन बॅच जी आहे 2.0 ही सुरू केलेली आहे. फी 499 एका महिन्याची, 2 महिन्याची जॉईन करायची असेल तर 899, 3 महिन्याची 1250. आणि त्यावर तुम्ही सीजे लाईव्ह नावाचं कुपन यूज करून अधिक त्यामध्ये डिस्काउंट जे आहे 10% ते मिळवू शकता. तर अशा प्रकारे कशा प्रकारे इथं तुम्ही समजून घ्या की तयारी करू शकता. तर आपण एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो बनवू. पण या ऍड मध्ये काय काय परत एकदा सांगू इच्छितो मी तुम्हाला. 4 जानेवारी 2026 ला परीक्षा होणार आहे. एकूण 938 पद आहे. सगळ्यात जास्त पद लिपिक टंकलेखक या पदासाठी आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट 27 ऑक्टोबर आहे. सगळ्यात जास्त पेमेंट जर बघितलं उद्योग निरीक्षक या पदासाठी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर बघितलं तर वयोमर्यादा किमान 19 आहे, फक्त टॅक्स असिस्टंटला 18 आहे. बाकी कमाल वयोमर्यादा 38 ओपन साठी आणि इतरांसाठी 43 आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर उद्योग निरीक्षक साठी आपल्याला सायन्स बॅकग्राऊंड असलेली पदवी लागते. बाकी इतर पोस्ट साठी कोणतीही पदवी चालते, कोणत्याही विद्यापीठाची. त्यानंतर कर सहाय्यक साठी दोन्ही टायपिंग लागतं. लिपिक टंकलेखक साठी एकच टायपिंग आपल्याला लागतं, इंग्रजी किंवा मराठी. बाकी जर बघितलं पूर्व परीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षा जी आहे ती 400 मार्काची आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये मराठी इंग्रजीचा पेपर 1 असतो आणि पूर्व परीक्षेप्रमाणेच पेपर 2 आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो थांबूया आपण इथं. त्याचबरोबर तुम्ही जर तयारीसाठी नोट्स शोधत असाल तर या नोट्स पण आपल्या बनलेल्या आहे रिव्हिजनसाठी. आता बॅचेस कशा जॉईन करायचे, अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करा, त्यानंतर कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा, त्यानंतर त्या बॅचवर सर्वात शेवटी या हॅव कुपन कोड अप्लाय हिअर नावाचं ऑप्शन असेल, तिथे सीजे लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. समजून घ्या की जर काही समजलं नसेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता 9762 88 28 95. थांबूया मित्रांनो मग इथं. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.